तर मित्रांनो, आज आम्ही गेलो होतो हॉटेलला जेवायला, हॉटेल आमराई. पण ते आम्हाला सापडले नाही, म्हणून आम्ही गेलो हॉटेल वनराई. तर अशा रीतीने तुम्ही बघू शकताय हॉटेल वनराई आतून किती छान असं आहे, प्रसन्न असं वातावरण आहे. संध्याकाळच्या वेळेला जेवायला जाणे म्हणजे त्याहूनही अतिउत्तम. तर तुम्ही बघू शकताय त्यांनी स्वच्छता किती चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेली आहे. हे आहे आमची फॅमिली. हे आहे त्यांचे किचन. किचन ही खूप सुंदर आहे आणि इथे स्टाफ खूप चांगल्या पद्धतीने जेवण बनवतात. जेवण एक नंबर क्वालिटी आहे. तुम्ही अवश्य एकदा भेट द्या इथे आणि जेवणाचा आस्वाद घ्या. तर अशा रीतीने बघू शकताय ही किती एन्जॉय करतात हॉटेलला जेवायला आलोय म्हणून. हा गणेश आणि रुद्र सारखे भांडत असतात. तुम्ही बघू शकताय इथं कॅमेऱ्यासमोर प्रत्येक जण येऊन शायनिंग मारत आहे. हे दोघे तर सारखे शायनिंग मारतात. आता इथे भांडताना दिसतील तुम्हाला, यांचे सारखे भांडणं चालू असतात. असू द्या. इथं आता जेवणाच्या आधी सगळे जर हात धुवायला गेलेत. हात धुवून आता मस्तपैकी मटणावर चिकनवर ताव मारणार आहेत. तुम्ही बघू शकताय निसर्गरम्य असं वातावरण आहे. शांतता आहे. हॉटेलमध्ये खूप शांतता आहे. प्रत्येकजण इथे जेवणाचा आनंद घेण्यासाठी येतो. जेवण विषयच नाही. तुम्ही खरंच अवश्य तुमच्या पैशाने येऊन एकदा इथे जेवा. तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. इथे फ्रीमध्ये तर नाही देत, पण तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही येऊ शकता इथे जेवायला. चिकन ताट समथिंग काहीतरी 200 रुपये 220 या रेंजमध्ये आहे आणि मटन ताट काहीतरी 300 रुपयाच्या आसपास आहे. हां, तर आता झालं यांचं फोटो काढायला चालू. फोटो स्नॅपचॅट जीवनच. ह्यांना वाटतं मी ह्यांचं फोटोज काढतो. त्यांना ॲक्च्युली माहीत नाही मी व्हिडिओ बनवतो आहे ते. नसो, कॅमेऱ्याकडे कशी बघतात बघा, त्यांना असं वाटतं मी फोटो काढतो आहे. पण हा यांचा भ्रम आहे. ॲक्च्युली हॉटेल खूपच छान आहे. मला तर हॉटेल खूप आवडलेलं आहे. तुम्ही अवश्य तुमच्या फॅमिलीसोबत एकदा या हॉटेलला भेट द्या आणि जेवा. हा आमचा आहे साईराज आणि संस्कृती. दोघं पण इथे खूप एन्जॉय करतायत. हा रुद्र आणि गणेश यांना खूप कडकडून भूक लागलेली आहे. गणेश तर अक्षरशः टिश्यू पेपर खातो आहे. तुम्ही बघू शकताय आता जस्ट तो टिश्यू पेपर खाणार चावून बघा. म्हणजे ही त्याची कला आहे आणि ही त्यानं आत्मसात केली. हां बघा, जास्त भूक लागल्यामुळे त्याने टिश्यू पेपर खाल्लेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय तू कसे टिश्यू पेपर खातोय. रुद्र मोबाईलमध्ये गेम खेळत आहे, माइनक्राफ्ट. अशा पद्धतीने ही लाजत आहेत दोघंजणं, कारण त्यांना भूक लागली आहे. तो म्हणतोय काय खायचं, शाकाहारी खायचं की मांसाहारी खायचं. ह्याच्यावरून दोघांचे सारखे भांडणं चालू असतात. असो, बाहेर काही जण जेवायला बसल्यात. हे त्यांचं किचन आहे. हे निसर्ग असं रम्य असं झाड लावलं आहे त्यांनी. इथं मस्त झाड आहे. मला माहीत नाही कशाचं आहे, पण छान आहे. असं पानाचं असेल झाड ते आपल्याला काही माहीत नाही, पण हॉटेल तर आपल्याला खूप आवडलेलं आहे. पण आठवड्यातून एकदा तरी इथे जेवायला येणार. जेवण आवडले ना मला, त्यामुळं त्यांना असं वाटतं अजून पण मी ह्यांचं फोटोज काढतो. ॲक्च्युली मी फोटो काढत नाही, व्हिडिओ बनवतो आहे. कशा पोज द्यायच्या चालल्यात छान 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 छान. बघा बघा, अशा पद्धतीने हॉटेलमध्ये खूप पद्धतीने एन्जॉय झालेला आहे. आणि जेवण कधी येतं याची वाट बघतोय आम्ही. का तर मला तर खूप भूक लागली आहे आणि जेवायला जायचं म्हणून मी सकाळपासून जेवलेलोच नाही. जेवायला जायचं होतं ना हॉटेलला. जेवायला जायचं म्हटलं हो आपला विषयच वेगळा असतो. 2 दिवस आधी मी जेवत नाही. ही संस्कृती सारखी टेबलवरच बसत असते. ही आहे सिद्धी आणि साक्षी. झालं फोटो काढायचा, सारखं फोटोज काढायचे असतात त्यांना.
ही साक्षीची मम्मी, ही दिव्या, ही वैशू. वैशू तर विषयच नाही, भाषेने ठोकायला लागल्या. हॉटेलबद्दल थोडक्यात माहिती सांगताना वैशू, माहिती सांगते. वैशूची मावशी. सांग. वैशू सांगते पण काय सांगते मलाच काय कळेना, कारण आवाजच येत नाही. ती मनातल्या मनात बोलते. हां, मनातल्या मनात बोलते. आणि सिद्धी वैशूची बहीण तोपर्यंत सांगायला, हॉटेल कसं आहे, छान आहे, मस्त आहे, हॉटेलला या, औषध द्या, निसर्ग जेवा, असं काय सांगते. आली साक्षी. आता साक्षी सांगते हॉटेलला येऊ भेटा, फॅमिलीसोबत जेवा, हॉटेल खूप छान आहे. प्रत्येक जण हॉटेलची कौतुकच ऍक्च्युली करते. नाव वनराई दिले म्हणजे इथं झाड असणार. आमराई हॉटेल आहे, तिथे चाललो होतो पण आम्हाला ते सापडलं नाही, त्यामुळे आम्ही अचानक आमचा प्लॅन चेंज केला आणि आम्ही हॉटेल वनराईला गेलो. पण तिथेही खूप प्रकारे चांगल्या पद्धतीने ऍक्च्युली तुम्हाला मी दाखवतो. फिरायला चाललंय. त्या मुलाला गेमची वेळ गेमचं वेळ असा यार ओळख होते. त्याला साई संस्कृती यांची तर नुसता धिंगाणाच चालू आहे त्या हॉटेलमध्ये. झाले फोटो काढायला चालू, अशा पद्धतीने फोटो काढायचे चालू आहे यांचे. सारखे फोटो काढतात. माझा तर कोण फोटोच काढत नाही, अन्नासारखं फोटोच पडलेला असतो. रिपोर्टर साक्षी वायदंडे आलेले आहेत, तर त्या सांगत आहेत कसं कसं आहे हॉटेल. ही त्याची तिची मम्मी, हे त्यांचं मित्रमंडळ माहिती सांगायला लागले हॉटेलबद्दल. जेवण कसं आहे अजून खाल्लेलंच नाही हे सांगायला लागले. जेवण कसं काय करायचं देवा. जर या हॉटेलमध्ये यायचं असेल आणि सिद्धी भावी डॉक्टर आहेत, MBBS ला ॲडमिशन घेतलेलं आहे तुम्ही.